सरपंच बोकळझर ग्रामपंचायत. तर आम्ही मागच्या वर्षी मशरूम ट्रेनिंग कृषी कार्यालयाकडून घेतलं होतं आणि आम्ही आमच्या मशरूम जे बनवलं त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. त्याच्यामुळे माझ्या गावातील इतर महिलांना सुद्धा मशरूमचं ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही राजेंद्र वसाई सरांना आज आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये बोलवलं आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत आम्ही हे ट्रेनिंग आयोजित केलं. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि महिलांना व्यवसायाची संधी मिळावी ह्यासाठी आम्ही हे ट्रेनिंग देत आहे. तर इतर गावांनी सुद्धा असंच महिलांना वेगवेगळे लघु उद्योगासाठी ट्रेनिंग द्यावं आणि महिलांना उद्योग निर्माण करून द्यावा अशी मला आशा आहे. धन्यवाद. निघाला मशरूम इथून निघते मोठ्या मशरूम बनते जर खड्डा करणार आणि दुसरा तिसरा जे प्रोडक्शन ना एक दोन प्रोडक्शन येतात आरामशीर, पण तिसरा चौथा प्रोडक्शन वेळेस काय होत असतं ते त्याला एकदम पॉवर भेटत नाही. मग इकडनं छोटंसं निघतात तिकडनं छोटंसं निघतं, मग ते खूप शिकून जातं, ते सुकून जातं. एका ठिकाणी आपण खड्डा करून दिला इकडे तिकडे नाही निघणार, इथून निघणार. समजा मशरूम मोठ्या झाडात आले ना ती जी जागा आहे ना 2 दिवस सुकू द्यायचं, त्याला असं साफ करून द्यायचं. शेवाळ बसलेली असतात शेवाळ